पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुणे शहरातील नरे पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवैध अग्निशस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील जामिनीवर सुटलेल्या आरोपींकडून एक अग्निशस्त्र आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नरे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 190/2026 हा भारतीय न्याय संहिता कलम 309(8) तसेच शस्त्र अधिनियम कलम 3 आणि 4 अन्वये दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी करण शिवाजी जामदार याची पोलिसांकडून सखोल व कसून चौकशी सुरू होती। तपासादरम्यान पोलीस अंमलदार देवा चव्हाण, नितीन वाघमारे आणि राजू तोरे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी करण जामदार याच्याकडे अजूनही अवैधरित्या अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे आहेत। पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने हे शस्त्र व काडतुसे आपल्या साथीदारांकडे दिल्याची कबुली दिली। त्यानुसार पोलिसांनी समीर कालिंदर शेख वय 28 वर्ष, राहणार चारवाडा, साई कॉर्नर, केशवनगर, मांजरी बुद्रुक रोड, हडपसर याला ताब्यात घेतले। समीर शेख हा खुनाच्या गुन्ह्यात जामिनीवर सुटलेला आरोपी असल्याची माहिती समोर आली। तसेच ओमकार नारायण गाडेकर वय 23 वर्ष, राहणार चारवाडा, धनश्री बालाजी ट्रेडर्स, केशवनगर, मांजरी बुद्रुक रोड, हडपसर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले। ओमकार गाडेकर हा मोक्का कायद्याअंतर्गत गुन्ह्यात जामिनीवर सुटलेला असून रेकॉर्डवरील तडीपार आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले। तपास पथकाने दोन्ही आरोपींचा शिताफीने शोध घेऊन त्यांच्याकडून एक अग्निशस्त्र आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली। तसेच गुन्ह्याशी संबंधित पुरावेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलीस निरीक्षक गुन्हे ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे तसेच पोलीस अंमलदार निलेश भोरडे, प्रनिल मेस्त्री, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक भोंडे, राजू तोरे, नितीन वाघमारे, धुळा गारळे, गोविंदराव कपाटे आणि स्वप्नील सूर्यवंशी यांच्या पथकाने सहभाग घेत ही उल्लेखनीय कामगिरी बजावली। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।